नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगे मळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 27 मार्च. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज व उद्या राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा जोर जास्त राहील. साधारण ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज नंदुरबार, धुळे, जळगाव हे जिल्हे सोडून राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. त्यापैकी नाशिक, संभाजीनगर, जालना तसेच बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, बीड, सोलापूर या जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी थोड्या वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच आज अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव तसेच कोकणात, तसेच सांगली, धाराशिव, लातूर, परभणी, यवतमाळ या जिल्ह्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता असून ज्या भागात स्थानिक वातावरण तयार होईल त्या भागात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून जर वातावरणात अचानक काही बदल झाल्यास तर दिलेल्या अंदाजात पण बदल होऊ शकतो. तसेच मी काल सकाळच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. काही ठिकाणी पावसासोबत गारा पडल्या आहेत. तसेच कालच्या दिलेल्या अंदाजाप्रमाणे वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव, सांगली या जिल्ह्याच्या काही ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 29 मार्चपासून राज्याच्या खान्देश विभागाकडून राज्यात भाग बदलत दिनांक 4 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता राहील. सदर या काळात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटासह, ढगाच्या गडगडाटासह कुठे हलका ते मध्यम तर कुठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी गारपिटीची शक्यता राहील. त्यानंतर दिनांक 6 ते 12 एप्रिल या काळात राज्यात काही विभागात पावसाची शक्यता राहील. याबद्दल पुढे माहिती दिली जाईल. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.